गाईज हॅलो, कशात तुम्ही? मस्त मजेत असाल तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. सो बघा, एवढ्या दिवस माझे व्हिडिओ आले नाहीत कारण आम्ही गेलो होतो बाहेर कुठेतरी फिरायला. छानशा जागेमध्ये फिरायला गेलो होतो. सुंदर प्लेस आहे तो आणि फुल एन्जॉय केली आम्ही. आता परत मी माझे व्हिडिओज टाकणार आहे, सो मला सपोर्ट करा. गाईज काश्मीरला गेलो होतो आम्ही, काश्मीरला फिरण्यासाठी. आणि काश्मीर एवढं सुंदर आहे ना गाईज, खरंच. काश्मीर बोलतात ना, काश्मीर पृथ्वीवरती एक स्वर्ग असल्यासारखंच आहे. इतकं सुंदर आहे, म्हणजे काश्मीरचा एक एक प्लेस एवढा ब्युटिफुल आहे ना. तुम्ही तिथं एवढा पैसा खर्च करून जाताय तर तुम्ही फुल पैसा वसूल एन्जॉय करणार, असं ते हे आहे, प्लेस आहे मस्त. आम्ही फुल एन्जॉय केलं. 8 दिवसाची आमची ट्रिप होती, ती मस्त एन्जॉय केलं. कारण सगळ्या गोष्टी लाईफमध्ये होत राहतात ना, कमवणं, प्रॉपर्टी घेणं, पैसे येतात जातात, सगळ्याच गोष्टी आहेत लाईफमध्ये आणि ती आयुष्यभरासाठी आहेत. तर त्यातून थोडा वेळ काढून स्वतःसाठी खर्च केलं पाहिजे, स्वतःवरती खर्च केलं पाहिजे. म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो, फुल एन्जॉय केला आम्ही. आता आयुष्यामध्ये असं असतं ना की जिम्मेदारी हे आहेच आणि ते आयुष्यभरासाठी आहे, त्याच्यापासून सुटका नाही आहे आपल्याला. जिम्मेदारी आहे म्हणून आपण आपल्या मन मारून नाही जगायचं. पण सगळ्याच गोष्टी केले जे आपल्याला करायला पाहिजे होतं मुलांसाठी. आणि मग आता त्यातून फ्री वेळ काढून आपण आपलं एन्जॉय करतो. तर कारण आपण आता आपलं एन्जॉय करायचं वय आहे, तर आपण एन्जॉय केलं पाहिजे. पुढे जर 60-70 क्रॉस केलं ना, मग त्याच्यानंतर आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. मग आपण तो कमवलेलं, करोडोन अब्जोन कमवून ठेवलेलं ती प्रॉपर्टी आपलं त्या काही कामाची नसते. कारण पैसा असतो पण शरीर साथ देत नाही. म्हणून आता जर आपल्या जवानीमध्ये आपण आपलं शरीर साथ देते तर आपण थोडं फिरून पण घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं की आता याच्या पुढे दरवर्षी एक ट्रिप घ्यायची बाहेरची, मस्त फिरून यायचं, मस्त एन्जॉय करायचं. मी तिथून आली ना तर घराचं जे हाल झालं तर बापरे, 8 दिवसाचं काम पडलेलं. मग तिकडे 2-3 बॅग कपडे घेऊन गेलो होतो. मग ते तेवढे सगळे कपडे धुण्यामध्ये आणि पुरा घराची साफसफाई करण्यामध्ये, मध्ये क्रिसमस पण होता ना, त्यामुळे पूर्ण घराची साफसफाई केली. इवन फंक्यापासून ते टाईल्सपासून सगळं पुसून काढलं. भरपूर कामं होते बापरे, आत्तापर्यंत केले. आता तर काल मी फ्री झाले. पूर्ण घर साफ करायला मला 8 दिवस लागले. खालच्या वरचे 5-6 पंखे तेवढं सगळं साफ केलं. टाईल्स खालच्या वरच्या सगळ्या टाईल्स पुसून घेतल्या. ते घेऊन गेलेले कपडे सगळे धुवून घेतलं. फ्रीजची वाट लागलेली मी येईपर्यंत, कारण फ्रीज आम्ही बंद करून गेलो. इतकं घाण झालं तर फ्रीज, बापरे. पूर्ण फ्रीज मी धुवून काढला स्वच्छ. सगळं चकाचक झालं. आता मी थोडं फ्री माइंडेड झाले तर मी आता व्हिडिओ बनवते. सो म्हणून मध्ये ना 20-25 म्हणजे मला वाटतं 1 महिन्याचा गॅप आला. आता बसलं तर विचार केले, असंच व्हिडिओज बघत होते तर बोलले माझे पण व्हिडिओज बनवायचे राहिलेत. तर मी बोलले की आज मी एक व्हिडिओ टाकते असाच बोलून. सो मी हा व्हिडिओ बनवला. आता बघू कधी पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ कधी येतो माहीत नाही. तसं मला टाईम भेटत जाईल, मी तसे व्हिडिओ टाकत जाणार आहे. कारण आपलं स्वप्न आहे यूट्यूबर बनायचं. मध्ये ब्रेक घेते ठीक आहे, पण मी कंटिन्युअसली व्हिडिओज पण टाकत राहणार आहे. जसं मध्ये थोडं असं वाटतं की ब्रेक घ्यावं, तेव्हा ब्रेक घेते. मग टाकायची इच्छा होते तेव्हा परत मी व्हिडिओज टाकते, पण स्टॉप नाही करणार. चला बाय, टेक केअर.